नमस्कार, मी आनंद आंबेकर. देशोन्नती न्यूजवरील दे दणका या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. आज श्री गणेश चतुर्थी. वर्षभर ज्याच्या आगमनाची आपण आतुरतेनं वाट बघत होतो त्या गणरायाचं आज जल्लोषात आगमन होत आहे. देशोन्नती न्यूजच्या सर्व प्रेक्षक आणि श्रोत्यांना श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, गणेश, गजानन, प्रथमेश अशी अनेक नावं धारण केलेल्या श्री गणरायाला आज श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून दे दणकाच्या माध्यमातून आपण साकडे घालूया. या राज्यात नागरिकांना गुण्यागोविंदानं नांदू दे अशी प्रार्थना करूया. जे सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सद्बुद्धी दे आणि या राज्यात शांती नांदू दे अशी विनवणी करूया. हे गणेशा, तुला कोटी कोटी वंदन. हे गजानना, श्री गणेशा, आज आपलं आगमन होतंय. तुझ्या आगमनानं पुढले 10 दिवस हे आनंदाचे, चैतन्याचे, उत्साहाचे राहतील यात काही शंका नाही. देवा, तुझी लीला अगाध आहे, अपरंपार आहे. या राज्यावर कुठलंही विघ्न तू येऊ देणार नाही याची आम्हाला खात्री आहे. पण देवा, तुला दिसतंय की नाही मला माहिती नाही, पण गेल्या काही दिवसापासून या राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. संस्कृतीची उदाहरण देताना ज्या राज्याचं नाव अभिमानानं घेतलं जातं त्याच राज्यात संस्कृतीची लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत. सभ्य महाराष्ट्राला असभ्य भाषेची कीड लागली आहे. मानपान संपलाय, केवळ अपमानाची भाषा बोलली जाते. बलात्कार, खून, दरोड्यांनी राज्य अस्वस्थ होतंय. कुणीतरी या राज्याची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतोय. कारण बाप्पा, पुढे निवडणूक आहे आणि या निवडणुकीत वरचढ ठरण्यासाठी या धूर्त राजकारण्यांनी राज्याची शांतताच पणाला लावली. तुझं आगमन होतंय आणि म्हणूनच तुझा भक्त म्हणून या राज्यात शांतता नांदू दे ही आर्जव करतो, प्रार्थना करतो. हे विघ्नहर्ता, काही दिवसापूर्वी बदलापुरात 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाला. शाळा व्यवस्थापनानं घटना लपवून ठेवली. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या पालकांना पोलिसांनी तुच्छ वागणूक दिली. जेव्हा जनतेचा क्षोभ अनावर झाला तेव्हा शासनाला जाग आली. कारवाईची मलमपट्टी करण्यात आली. शाळा प्रशासनाला वाचविण्याचा प्रयत्न झाला, कारण संस्थेचा अध्यक्ष सरकारच्या जवळचा होता म्हणे. देवा, पुण्यातल्या पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात तर हद्दच झाली. आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलण्यात आले. मद्यधुंद अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात VIP वागणूक देण्यात आली, कारण त्याचा बाप आमदाराच्या जवळचा होता. आरोपीला वाचविण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी पुण्यात पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन आपण किती तत्पर आहोत याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. काल परवा मालवणच्या समुद्र काठावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या निमित्तानं झालेल्या राजकारणाची तुला माहिती असायला हवी, कारण पुढील 10 दिवसात या विषयाच्या संदर्भानं अनेक घटना तुला अनुभवण्यास मिळतील. या घटनेला कारणीभूत असलेल्या मूर्तिकाराला वाचविण्याचा प्रयत्न झाला. हा माणूसही सत्ताधाऱ्यांच्या जवळचा आहे. याच कोसळलेल्या पुतळा परिसरात नारायण राणे नावाचा खासदार माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री घरात घुसून मारण्याची धमकी देतो. त्याचेच गुंडगिरीचे संस्कार असलेला नितेश राणे नावाचा माणूस पोलिसांना उघड धमकी देतो. एकेरी भाषेत बोलतो. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. तक्रार होऊनही गुन्हे नोंदविले जात नाही. हे प्रथमेशा, या सर्व घटना तुला थोडक्यात सांगण्यामागचं कारण हेच की सध्या राज्यात हेच सुरू आहे. सत्ताधारी मग्रूर झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या गृहमंत्र्यांची जबाबदारी राज्यात शांतता राखण्याची असते तेच गृहमंत्री कार्यकर्त्यांना ठोकून काढा असे आदेश देतात. ज्या नारायण राणेंची गुन्हेगारीची कुंडली देवेंद्र फडणवीस विधिमंडळात मांडतात तेच राणे त्यांच्या पक्षात गेल्यावर त्या राणेंना अभय दिलं जातं. राणेंचा मुलगाही याच गृहमंत्र्यांच्या भरवशावर पोलिसांशी अरेरावीची भाषा बोलतो, अंगावर धावून जातो. देवा गजानना, हे असंच सध्या राज्यात सुरू आहे. आपला तो बाप्या आणि दुसऱ्याचा तो कार्ट्या अशी राज्य सरकारशी नागरिकांसोबत वागणूक सुरू आहे. सध्या राज्यात काहीच प्रश्न नाही.
नागरिकांचे सर्व मूलभूत प्रश्न संपले, महागाई आटोक्यात आली, बेरोजगारीचा प्रश्न मिटला, या तोऱ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत। एकीकडे अंगणवाडी सेविकांचं मानधन थकलं आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या अडल्या आहेत, आदिवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा मोठा प्रश्न समोर आहे। जनता महागाईनं बेजार झाली आहे, शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कपाशीला भाव नाही, कर्जानं शेतकरी हैराण झाला आहे, घामाला मोल नाही। आणि तिकडे मात्र राज्य शासन महिलांना लाडकी बहीण हे गोंडस नातं तयार करून फुकट पैसा वाटत आहे। हा पैसा नागरिकांच्या श्रमाचा आहे। कर रूपात शासनाच्या तिजोरीत विकास कामाकरिता टाकलेला पैसा स्वार्थासाठी सरकार उडवत आहे। हे सुख करता तुला ही परिस्थिती सांगावी इतका मी मोठा नाही, तू सर्वज्ञानी आहेस, तुला सारंच कळतं। महिलांच्या खात्यात नागरिकांच्या हक्काचा पैसा कोणत्या हेतूनं शासन जमा करत आहे याची तुला जाणीव आहे। या शासनाचा उद्देश हेतू चांगला नाही, विरोध करणाऱ्यांचे काय हाल होतात हे तुला चांगलेच ठाऊक आहे। देवा, या देशात या राज्यात लोकशाही नांदते। शासन हे जनतेसाठी असतं, स्वतःसाठी किंवा पक्षासाठी असू नये एवढं मला समजतं। मात्र सध्या येथे उलटी गंगा वाहत आहे। स्वार्थासाठी शासन आहे, जनतेचे प्रश्न तसेच आहेत, त्याला पद्धतशीर बगल दिली जात आहे। राजकारण हवं, परंतु त्यात आता व्यक्तिगत हेवेदावे येत आहेत। खालच्या पातळीवर होणारी टीका बघून हे देवा तू सुद्धा अस्वस्थ झाला असेल। या गणेशोत्सवाच्या निमित्तानं माझं तुला एकच मागणं आहे, हे देवा या सर्वांना सुबुद्धी दे, या राज्यात शांती नांदू दे, संस्कृतीचे आणि स्त्रियांचे रक्षण होऊ दे। आजचा विषय आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। दे दणकासाठी आपल्याकडून विषय सुद्धा आमंत्रित आहेत। कॉमेंट बॉक्समध्ये विषय सुचवून आपला मोबाईल क्रमांक अवश्य टाका, आम्ही आपल्याशी संपर्क करू। बघत रहा देशोन्नती न्यूज आणि दे दणका। नमस्कार।